नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम होळी पौर्णिमा हुताशनी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशीचे उपाय, त्याचप्रमाणे पवित्र वशीकरण, होळीच्या अग्नीमध्ये काय काय वस्तू टाकायच्या, हे सर्व काही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत. अजूनही कोणी पाहिले नसतील तर कृपया करून नक्की पहा. चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या राखेचे काही प्रभावी उपाय पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज संध्याकाळी जेव्हा होळी शांत होईल किंवा तुम्ही जाल तेव्हा जरी तिथे थोडीशी तुम्हाला राख दिसत असेल तर ती राख एका बाटलीमध्ये किंवा एका कागदामध्ये भरून आठवणीने घरी आणायची आहे. घरी आणल्यानंतर उद्याचे उपाय सांगते. आता आज झाली होळी, उद्या चंद्रग्रहण आहे, म्हणून परवा करा. सरळ परवाच्या दिवशी तुम्ही हे उपाय केले तरी देखील चालू शकतं. कारण देखील सांगते, धुलिवंदन ही होळीची कर म्हणून साजरे केले जाते. बघा, यावर्षी धुलिवंदन दिवशी ग्रहण आहे, त्यामुळे धुलिवंदनचा दुसरा दिवस हा ग्रहणाचा करीदिन म्हणून आपण साजरा करणार आहोत. त्यामुळे तुम्ही उपाय ग्रहणाच्या करीदिनाला केले तरी देखील प्रभावी ठरणार आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला, तर बघा, ती होळीची जी राख आहे ती घरी आणायची आहे. पण तत्पूर्वी धुलिवंदन का म्हणून आपण साजरे केले जातं किंवा त्याचं शास्त्रीय कारण काय आहे हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. कारण आपल्या हिंदू धर्मातला प्रत्येक सण जो आहे त्याचं धार्मिक कारण आहे, तसं शास्त्रीय दृष्ट्या देखील त्याचे विविध प्रकारची कारणं आहेत आणि त्यामुळे आपल्याला ते जाणून घेणं देखील महत्त्वाचं असतं. तर बघा, धुलिवंदनचा शास्त्रीय कारण आपण जाणून घेऊया. होळी पेटून झाल्यानंतरची जी राख असते ती एकमेकांना लावली जाते. म्हणजे काय, तर आपला जो देह आहे तो पंचतत्वांनी बनलेला आहे. त्यामुळे धुलिवंदनच्या दिवशी आपण पृथ्वीला म्हणजे जमिनीला नमस्कार करावा आणि या पृथ्वीपासून सुरुवात करून ते उरलेल्या सर्व पंचमहाभूतांना देखील यात आदराने नमस्कार करावा आणि तो दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने धुलिवंदन. या धुलिवंदनानंतर बरोबर 15 दिवसांनी नवीन वर्ष सुरू होतं आणि ते म्हणजे पाडवा. त्या दिवशी आकाशाला भिडणारी अशी ही गुढी आपण उभारतो आणि नवीन वर्षाची अगदी थाटामाटात सुरुवात ही करतो. बघा, धुलिवंदनच्या दिवशी घरातील स्त्रिया हंडे पाण्याने भरून होळी ज्या ठिकाणी पेटवलेली आहे त्या जागी ठेवतात. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्वीच्या झाल्या, आता ह्या सहसा बघायला देखील मिळत नाही. सूर्याच्या प्रकाशात हे पाणी तापवलं जातं आणि त्या पाण्याने आपल्या लहान मुलांना आंघोळ देखील घातली जाते. असं म्हटलं जायचं की या पाण्याने जर मुलांना आंघोळ घातली तर उन्हाळा बाधत नाही आणि जी मोठी माणसं आहेत ती देखील ही जी धुलिवंदनाची राख असते होळीनंतरची, जी दुसऱ्या दिवशी राख येते, तर त्या राखेपासून होळी खेळतात. एकमेकांच्या अंगाला ही राख लावली जाते आणि उठण्यासारखे. आणि जर आपण ही राख आहे तर ती अंगाला लावली तर आपल्याला विविध प्रकारच्या रोगापासून मुक्तता मिळवण्यासाठी मदत मिळते. तर बघा, अशा प्रकारे शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर धुलिवंदनाचं असं देखील एक महत्त्वाचं कारण आहे. पण आजकाल धुलिवंदनाचं स्वरूप जे आहे ते बदललेलं आहे. आता आपल्याकडे रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळले जातात, पण बऱ्याच ठिकाणी धुलिवंदनाच्या दिवशी रंग खेळले जातात. असो, आता आपण धुलिवंदनाच्या दिवशी कुठले उपाय करायचे हे देखील सविस्तररित्या जाणून घेऊया. तर बघा, सुरुवातीलाच आपण जाणून घेतलं की होळीची जी राख असते म्हणजे दुसऱ्या दिवशी जी राख उरते किंवा जी भस्म असतं तर ते खूप पवित्र असतं आणि त्याचे जे काही उपाय आहेत ते मनापासून करायचे आहे. तर बघा, सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आपल्याला सकाळी सकाळी करायचा आहे. आंघोळ करण्याच्या आधी एखाद्या घरातील सदस्याने जायचं आहे आणि तिथली थोडीशी राख घेऊन यायची आहे आणि मग ती सार्वजनिक होळी असू द्या किंवा दुसरी कुठलीही असू द्या, तुम्ही वैयक्तिक होळी करत नसाल, सार्वजनिक असेल तर त्या ठिकाणची राख आणा. असं काहीही नाही की आपली स्वतःचीच होळी असायला हवी. तर तिथली राख आपल्याला थोडीशी मुठभर घेऊन यायची आहे आणि ती आणल्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याने आंघोळ करण्यापूर्वी आपल्या शरीराला ती राख लावायची आहे. जसं आपण उठणं लावतो तशा पद्धतीने आपल्या हातापायाला थोडीशी चेहऱ्याला ही राख लावायची आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. फक्त लहान मुलांच्या बाबतीत आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. ती अशी की लहान मुलांच्या तुम्ही तळपायाला थोडासा टिपका द्यायचा आहे. दोन्ही तळपायांना थोडा थोडा टिपका द्यायचा किंवा कानाच्या मागे जसं आपण काजळ लावतो नजर लागू नये म्हणून, तशा पद्धतीने जरी तुम्ही लहान मुलांसाठी केलं तरी देखील चालणार आहे. पण आंघोळीच्या आधी ही राख आपल्याला अंगाला लावायची नाही. आता याने काय होतं, तर याने आपली जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जाण्यासाठी मदत मिळते. तसेच निगेटिव्हिटी, नजरबाधा, कुठलेही दोष निघून जातील आणि त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. जर अंगाला लावणे शक्य नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर राख टाकू शकता आणि त्या पाण्याने आंघोळ ही करू शकता. आता त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर देखील याच भस्माचा आपल्याला काय उपाय करायचा आहे, तर हे भस्म आपल्याला थोडंसं अगोदर जास्तीच घेऊन यायचं. आंघोळ झाल्यानंतर त्या भस्माचं एक एक टिपका प्रत्येकाने कपाळी लावायचा आहे. आंघोळ झाल्या झाल्या थोडंसं आपल्याला हे भस्म कपाळी लावायचं. लहान मुलांच्या बाबतीतही तसंच आहे.
त्यांना काही त्रास होऊ नये किंवा त्यांच्या डोळ्यात वगैरे जाऊ नये यासाठी त्यांच्या कपाळी न लावता तुम्ही कानाच्या मागे लावू शकता किंवा गळ्याच्या ठिकाणी लावू शकता. मग हा उपाय आपल्याला मुलांसाठी देखील आवर्जून करायचा आहे. त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो आपल्या घरातील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आहे. तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा, तर यासाठी तुमच्याकडे एखादी छोटीशी चांदीची डबी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा दुसरी एखादी स्टीलची वगैरे डबी असेल तर ती तुम्ही घ्या किंवा तीही नसेल तर मग एखादा लाल रंगाचा कपडा घ्यायचा. त्या कपड्यामध्ये थोडीशी ही जी राख आहे ती ठेवायची, त्यासोबत ₹1 नाणं ठेवायचं आणि ही जी पोटली आहे ती बांधून घ्यायची आपल्याला आणि आपली जी कुलदेवी आहे तिच्या समोर ठेवायची. समोर ठेवल्यानंतर जो तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येतो तो म्हणायचा. घरातील सुख समृद्धी वाढण्यासाठी पुढच्या होळीपर्यंत किंवा पुढच्या धुलीवंदनापर्यंत आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ती उचलून आपल्या तिजोरीमध्ये किंवा आता आजकाल बऱ्याच ठिकाणी तिजोरी देखील बघायला मिळत नाहीत, पण तरीही तुमची अशी एखादी जागा असेल जिथे तुम्ही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स वगैरे ठेवतात किंवा मग बँकेचे कागदपत्र वगैरे ठेवतात, तर अशा ठिकाणी जरी तुम्ही हे ठेवलं तरी चालणार आहे, पण ही पोटली आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आहे. पुढच्या होळीला ती बाहेर काढायची, विसर्जित करायची आणि अशाच पद्धतीचा उपाय पुढच्या वर्षी तुम्ही नव्याने करायचा. बघा, हा देखील उपाय खूप खूप प्रभावी असा आहे. आता त्यानंतर या पुढचा जो उपाय असणार आहे तो आपल्या घरातील दारिद्र्य निघून जाण्यासाठी आहे किंवा घरातील जी अलक्ष्मी आहे ती बाहेर निघून जाण्यासाठी, घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. बघा, त्यासाठी देखील तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. लाल रंगाच्या कपड्यामध्ये अशा प्रकारे थोडीशी राख तुम्हाला भरायची आहे. त्यासोबतच कवडी असेल तर एखादी कवडी तुम्ही ठेवू शकता, ₹1 नाणं ठेवू शकता आणि त्यानंतर ही पोटली बांधायची. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की आपल्या घरामध्ये कायमची लक्ष्मी नांदावी आणि ही जी अलक्ष्मी आहे, दारिद्र्यता आहे ती बाहेर निघून जावी यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ती आपल्या मुख्य दरवाजाला उजव्या बाजूला लावायची आहे. आता मुख्य दरवाजाला लावताना कुठून लावायची, तर आतल्या बाजूने उजव्या हाताला आपल्याला ती लावायची आहे आणि याचं देखील असंच करायचं. वर्षभर तुम्हाला ती ठेवायची, त्यानंतर पुढच्या वर्षी तुम्हाला ती काढून विसर्जित करायची आणि त्याऐवजी दुसरी पोटली अशाच प्रकारे तयार करायची. तर हा देखील उपाय आपल्याला अतिशय प्रभावीरित्या अनुभव देऊन जातो. फक्त करताना विश्वासाने करा. याने काय होतं, तर घरामध्ये जी काही नकारात्मकता प्रवेश करते किंवा घरामध्ये जी काही दरिद्रता प्रवेश करते तर ती त्या ठिकाणी मुख्य दरवाजावर किंवा प्रवेशद्वारावर रोखली जाते आणि आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ते आनंदमय होण्यासाठी मदत मिळते. तर हा उपाय देखील तुम्ही नक्की करून बघा. आता त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो याकरिता आहे की बऱ्याचदा असं वाटतं की आपल्याला कोणाची तरी दृष्ट लागली आहे किंवा मग आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट बाधा आहे असा संशय आपल्या मनामध्ये येतो आणि असा संशय कधी येतो, जेव्हा आपल्याला सतत अडचणीचा सामना करावा लागतो, केलेल्या कामामध्ये यश मिळत नाही. मग अशा वेळेस आपल्याला अशा प्रकारच्या शंका येऊ शकतात किंवा आजारपण जर घरामध्ये सातत्याने येत असेल तर मग नक्कीच आपल्यावर कोणीतरी वाईट बाधा केलेली आहे असं मनामध्ये येतं. आता हे असेल नसेल हे देवाला माहिती आहे, पण तरीही ते रोखण्यासाठी आपल्याला एखादा उपाय करायचा असेल तर तो अतिशय मनापासून करावा लागेल आणि तो उपाय आपण धुलीवंदनच्या दिवशी नक्कीच करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, ही जी आपली होळीची जी राख असणार आहे तर ती थोडीशी जास्तीची घेऊन यायची आणि ती राख आणल्यानंतर धुलीवंदनाच्या दिवसापासून सलग 7 दिवस अंघोळ करण्याच्या अगोदर आपण जसं उटणं लावतो तसं आपल्या शरीराला लावायचं आणि नंतर मग त्याने अंघोळ करायची. बघा, अशा पद्धतीने ही राख लावल्यानंतर जर तुम्ही अंघोळ केली तर निश्चितपणे तुमची जी नकारात्मकता आहे किंवा जी वाईट बाधा तुम्हाला लागलेली आहे ती निघून जाण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. अगदीच लहान बाळासाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर त्याच्या पूर्ण शरीराला लावू नका, फक्त तळपायाला 2-2 टिपके द्या आणि अशा पद्धतीने जरी तुम्ही त्याच्यासाठी हा उपाय केला तर ही जी नकारात्मकता आहे, जी वाईट बाधा लागलेली असेल ती निघून जाण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. तर हा उपाय तुम्ही ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी केला तरीही चालेल, कारण ग्रहणाचा करी दिन असणार आहे, त्यामुळे हे उपाय तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरणार आहे. कारण निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी ग्रहण काळात तुम्ही ग्रहणाच्या करी दिनाला आवर्जून हे उपाय केले जातात. तर धुलीवंदनाच्या दिवशी किंवा धुलीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी राखेचे हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि त्याचा जो काही लाभ मिळणार आहे तो तुम्हाला पुढच्या वर्षापर्यंत नक्कीच दिसून येणार आहे. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.